नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गोपाल नायक. आपण कमी खर्चामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल, खर्च कसा कमी होईल आणि उत्पन्न कसं वाढेल यासाठी आपण रेग्युलर व्हिडिओ टाकत असतो. तणनाशकाचे असतील, हळदीचं उत्पन्न कसं वाढेल, हा माझा स्वतःचा घरचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो. हा आपण नवीन प्रयोग केला तर आपण थोडी अंतर पिले तुम्ही बघू शकता, थोडंसं अंतर जास्त आहे याच्यामध्ये, पण प्लॉटची ग्रीनरी आणि प्लॉट बघू शकता. या प्लॉटला आता लोक 40 दिवस झाले आहेत, 45 दिवस कंप्लीट झाले आहेत. अतिशय सुंदर प्लॉट आहे आणि या प्लॉटची ग्रोथ बघा आणि प्लॉटच्या मुळे बघा कुठपर्यंत आले आहेत ते, हे बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदरता. व्हिडिओ बनवण्याचं कारण शेतकरी मित्रांनो मला एक सांगायचं आहे, हा कांडीचा प्लॉट आहे. हे बघू शकता तुम्ही, हे जे मेन मातृकंद असते आणि हे येणारे साईडचे फुटवे असतात. बऱ्याच शेतकऱ्याचा गैरसमज असा असतो की कांडीला नवीन गाठ तयार होऊन त्याला परत फुटवा येते. ते फुटवा म्हणजे जेठा गड्डा. शेतकरी मित्रांनो, जेवढे तुमचं दर्जेदार बियाणं असेल, हे बघू शकता बियाणं चांगलं आहे. हे मेन मातृकंद आणि 2 फुटवे आहेत. आता इथून दुसरा येणार आहे, तिसरा फुटवा बघू शकतो तुम्ही. आता हा जो येणार आहे, हा इथून हा तिसरा फुटवा येणार आहे. हे 2 फुटवे आणि हा तिसरा फुटवा, आणि जे नंतर येणारे जे फुटवे असतात शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता. आणि इथून येणारा चौथा फुटवा. हे 4 फुटवे असतात. आणि आपण म्हणतो 5, 6, 7, 8 फुटवे. त्याचा दुष्परिणाम असा शेतकरी मित्रांनो, जो येणारा फुटवा असते तो जेठा गड्डा म्हणून काम करते. म्हणजे त्याला बघू शकता तुम्ही, आपल्यामध्ये कांडी आणि बंड्यामध्ये मिक्स राहते ते. त्याला एक बंडा आणि 2च कांड्या येतात. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. हे अतिशय सुंदर आहे. बरेच शेतकरी फुटव्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे 1261 असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे औषधे सोडतात. पण सर्वात रहस्य मुळात जे लपलेलं असते ते म्हणजे हळदीच्या बियाण्यात असते. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, अतिशय सुंदर दर्जेदार प्लॉट आहे आणि याला फुटवे किती छान सुंदर प्रकारे येत आहेत. आतापासून तिला 1261 किंवा काही देतात. तुमचं जर बियाणं छोटं असेल आणि छोटं असेल, त्याला तुम्ही काही जरी केलं आणि फुटवे जर जास्त आले, त्याला उत्पन्न वाढत नाही शेतकरी मित्रांनो. त्यासाठी दर्जेदारच बियाणं लागते. बियाणं जितकं चांगलं, तुम्ही प्लॉट बघू शकता किती सुंदर आहे. अतिशय सुंदर प्लॉट आहे. आणि प्लॉटची कॅनोपी बघा, आणि सर्वात महत्वाचं आणि प्लॉटच्या मुळ्या बघा. हे सर्व शक्य झालं शेतकरी मित्रांनो फक्त बियाणं. तुमचं जेवढं चांगलं दर्जेदार बियाणं असेल तेवढा तुमचा चांगला प्लॉट असेल. तुम्ही बघू शकता हा प्लॉट, ग्रीनरी बघू शकता प्लॉटची, आणि प्लॉटचा बुंदाही बघू शकता. आणि मुळ्या बघा, जवळपास याला अजून 2 महिने व्हायचे आहेत आणि पूर्ण मुळ्या खाली टेकलेल्या आहेत. अशाच नवीन शेतकरी मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. तुमचा शेतकरी मित्र गोपाल नाईक. धन्यवाद.